माझ्या माहितीप्रमाणे ती आस्थाव्यात कायम ही केमिस्ट्री चिमूरमध्ये सुद्धा इतिहास घडवल हा त्यांचा एक सहकारी या नात्याने मला विश्वास आहे। यानंतर बंधू उत्स्फूर्त मनोगताची वेळ जर आपल्यापैकी कुठल्याही बंधू भगिनींना जर या प्रसंगी विचार व्यक्त करायचे असतील तर मी आपल्याला इथे आमंत्रित करतो। कृपया आपण समोर यावं आपले मनोगत व्यक्त करावं। दौंड मॅडम बोलू इच्छितात। डॉक्टर निलिमा दौंड। पुण्यश्लोक बाळ गंगाधर टिळक, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सहकारी, ज्येष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच SPM शाळेचे सर्व शिक्षक, आतापर्यंत सगळ्यांनी मॅडमची डिसिप्लिन, मॅडमनी केलेले कार्य, सगळ्या गोष्टी सांगितल्या। माझा केमिस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, परंतु मी मॅडमशी गेल्या 10 वर्षापासून जुळून आहे आणि मला त्यांच्याविषयी बोलावंसं यासाठी वाटतं की त्या व्यक्ती म्हणून कशा आहेत, त्या व्यक्ती एक मैत्रीण, एक मार्गदर्शक म्हणून, आणि मला त्यांच्या सानिध्यात आलेले अनुभव। मॅडम, मी जेव्हा 10 वर्षापूर्वी इथे जॉईन झाली, सिनियर प्राध्यापिका 2-3च होत्या आणि मी इथे आल्यानंतर मला असं वाटायचं या खूप सिनियर आहेत, मग माझं यांच्याशी जुळेल का, आमचे मतं, आमचे विचार जुळतील का, हे लोक मला सहकार्य करतील का, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात होते। परंतु जेव्हा मी या लोकांशी जुळली त्यावेळेस मॅडमचा इतरांपेक्षा वेगळा स्वभाव मला लक्षात आला। त्या बोलत असताना त्यांच्या बोलण्यात सुद्धा मोटिवेशन होतं की त्यांचं एक शब्द मला नेहमी आठवतो आणि त्या नेहमी म्हणतात, निलिमा तू करते ते खूप चांगलं करते, आणि जर स्त्रीने बाईपणाचा बाऊ केला नाही तर ती काहीही करू शकते, जग बदलू शकते, हे मॅडमचं वाक्य आहे आणि मला त्याचा उल्लेख करावा असं वाटतं। कारण स्त्री पुरुष आपण दोघे सारखे पगार देतो आणि जर कार्य करत असताना मला स्त्री म्हणून बेनिफिट पाहिजे किंवा मी स्त्री म्हणून हे करू शकत नाही असं कधीच करायचं नाही, त्यांचे वाक्य मला प्रेरणादायी ठरले। सोबतच कुठलंही कार्य मी करत असताना मी NSS हातात घेतल्यानंतर मला थोडी शंका होती की मी हे कसं करू शकेल, सगळ्या गोष्टी प्लॅन कशा करेल मी। तेव्हा मॅडमने सांगितलं आम्ही पण सांभाळलं NSS आणि तू हे कर, तू असं कर, आणि मी त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी डिस्कस करायची आणि जेव्हा वेळ मिळायचा आम्ही बसायचो आणि गप्पा करायचो, तेव्हा मॅडमकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या। मला ETIचं ट्रेनिंग करण्यासाठी मॅडमनेच उत्स्फूर्त केलं होतं की निलिमा तू ETIचं ट्रेनिंग कर NSSसाठी, आणि ते ट्रेनिंग केल्यामुळं मी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर होऊ शकले। त्यासाठी मॅडमच्या याबाबत सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करते। सोबतच त्या विद्यार्थ्यांप्रती किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी एक व्यक्ती म्हणून आणि एक मैत्रीण म्हणून खरंच खूप आदर्श आहे, मार्गदर्शक म्हणून फार खूप आदर्श आहे आणि मॅडमच्या समोरच्या आयुष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। सोबतच सरांसोबत सुद्धा त्यांच्यासोबतच मला सहवास लाभला। जेव्हा म्हणजे माझ्या वडिलांचा आणि सरांचा वाढदिवस एका दिवशी आहे आणि त्यामुळं मी प्रत्येक वेळी बाबांना फोन केला की मी त्यांना फोन करते, सर वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणून माझ्यासाठी ते पितृतुल्य सुद्धा आहे। आणि लोक सगळे सांगतात की सरांचा स्वभाव फार कडक होता, बरं सरांची कारकीर्द फार कठीण होती, राजपूत सरांनी आताच उल्लेख केला की आम्हाला भीती वाटायची, परंतु मी जेव्हापासून सरांना अनुभवलं मला ते फार प्रेमळच दिसले। मग मला माहिती नाही की ते आधी कसे होते आणि आता कसे आहेत, परंतु त्यांच्याकडे पाहिलं तरी ते मला प्रेमळच दिसतात। आणि दोघांनाही यासाठी समोरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। यानंतर पवार मॅडम